आज आहे ना सकाळच्या 2 चपात्या उरलेल्या आहेत. त्याचा मस्तपैकी मी एक नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 2-3 बटाटे उकडलेले घेतले. अगोदर बटाटे किसून घ्यायचे, बारीक किसणीने, एकदम अशा बारीक किसणीने किसून घ्यायचे. आता हे बटाटे आपले बारीक किसणीने किसून झाले. त्यामध्ये एक छोटंसं गाजर किसून टाकायचं, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, आवडीनुसार मिरची पावडर टाकायची, थोडी धना पावडर आणि थोडे अख्खे जिरे टाकायचे, थोडीशी हळद. हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं. आता हे सगळं आपलं मिश्रण एकजीव करून तयार आहे. आता यातली आपल्याला एक चपाती काढून घ्यायची. याच्यामध्ये थोडी आपल्याला चिंचेची चटणी पसरून घ्यायची. तुमच्याकडे चिंचेची चटणी नसेल तर तुम्ही सॉस लावू शकता किंवा हिरवी चटणी असेल तर ती सुद्धा लावू शकता. आता चटणी लावून झाली की याच्यावरती आपल्याला हे बटाट्याचे मिश्रण पसरून घ्यायचं. आता हे बटाट्याचे मिश्रण आपलं पसरून झाले, त्याच्यावरती आपल्याला थोडीशी शेव टाकून घ्यायची. शेव असेल तर टाका, नसेल तर काहीच हरकत नाही. आणि वरतून थोडेसे तेल. हे व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला सगळी शेव खाली दाबून घ्यायची. आता याच्या आपल्याला अशा उभ्या स्टिक्स कापून घ्यायच्या. इथे मी हा बेसन पिठाचा गोळ तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी फक्त मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकलेले आणि बेसन पीठ असं थोडं पातळसर गोळ बनवून घ्यायचा. आता याच्या अशा सगळ्या आपल्या उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या. आणि आता इतकी मोठी कढईमध्ये बसणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं, बरोबर मध्ये एकदा कट मारायचा थोडासा. आणि हा जो मसाला आहे तो पुन्हा थोडासा आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा. आणि प्रत्येक स्टिक्स आपल्याला आपण जो बेसन पिठाचा गोळ केलेला आहे त्यामध्ये बुडवून तळून घ्यायची. एकदम कुरकुरीत ह्या स्ट्रिप्स होतात ह्या. आता जो आपण गोळ केलेला आहे हा गोळ याच्यावरती टाकायचा किंवा त्यामध्ये बुडवून घ्यायचं. तुम्हाला जसं सोपं पडत तसं तुम्ही करू शकता. असं थोडं थोडं गोळ टाकायचा. खालची बाजू जास्त भिजली नाही पाहिजे, कारण चपाती आपल्याला तांबूस रंगावरती खालची झाली की तांबूस रंगापर्यंत होईपर्यंत आपल्याला ती चपाती तळून घ्यायची. त्यामुळे चपातीला बेसन पीठ लागलं नाही पाहिजे. फक्त या बटाट्याच्या मिश्रणाला बेसन पीठ लावायचं, कारण हे बटाट्याचं मिश्रण तेलामध्ये वितळू शकतं. आणि एक एक स्ट्रिप्स आपल्याला ही तळून घ्यायची. सगळे आपल्याला ह्याच्यावरती बेसन पिठाचं मिश्रण टाकून झाले. हवं तर वरतून थोडेसे आणखी तुम्ही तीळ टाकू शकता. एक एक पट्टी आपल्याला तळून घ्यायची. वरच्या बाजूवरती असं आपण झाऱ्याने तेल सोडायचं. बेसन पीठ लावताना या बाजूने सुद्धा बेसन पीठ लावून घ्यायचं, नाही तर काय होतं आपण वरतून लावू आणि या बाजूनी इकडच्या बाजूने बटाटा बाहेर निघू शकतो. त्यामुळे बेसन पीठ लावताना चारही बाजूनी लावून घ्यायचं पीठ. चपातीची बाजू अशी आपली एकदम कुरकुरीत झाली पाहिजे, एकदम चॉकलेटी रंगावरती आली पाहिजे. आणि काढून घ्यायचं. मस्त एकदम कुरकुरीत अशा या चपातीच्या स्टिक्स तयार आहेत आपल्या. तर नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या स्टिक्स तुम्ही सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर कशावरही खाऊ शकता.